मित्रांनो नमस्कार. MPSC ने एक अत्यंत मोठा बदल दिलेला आहे आणि जर या मोठा बदलला आपण जर पाहिलं नाही तर आपण एक मोठी संधी चुकवणार आहेत. आणि हा बदल काय आहे? आता जस्ट आलेल्या नोटिफिकेशन मध्ये आपला पूर्ण जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये खूप मोठे आणि मेजर चेंजेस आलेले आहेत आणि आता आपल्याला सायकोलॉजिकली रेडी राहायचं आहे की आता आपल्याला उत्तर कसे मार्क करायचे आहेत. हे बदल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि हे बदल कधीपासून लागू आहे तर कोणत्या परीक्षेमध्ये हे बदल होणार आहे हेही मी सांगणार आहे. आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एकदम अर्जंटली आणि खूप काळजीपूर्वक वाचा. तर आजचा आपला जो अजेंडा आहे की आतापर्यंत जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये दोन मोठे बदल आयोगाने आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशनने सांगितलेले आहेत. तसे बदल तर 3-4 आहेत, पण दोन वेगळे बदल आहेत आणि काही बदल किंवा काही आपण इन्फॉर्मेशन ही कॉमन आहे, ही आपल्याला ऑलरेडी माहित होती पण तिला आयोगाने टाकलेले आहेत. तर थोडक्यात हे बदल कोणते आणि काय आहेत ते बिलकुल काळजीपूर्वक तुम्ही ऐकून घ्या. तर MCQ आता तुमच्या MCQ मध्ये तुम्हाला 4 नाही तर 5 पर्याय येणार आहेत आणि हा 5वा पर्याय ह्याचं कारण काय आहे आणि का बरं टाकलेलं आहे तेही आयोगाने आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला ही नोटीस ऑफिशियल आहे. ह्या नोटीसचं एक तुम्हाला मी इथे छायाचित्र टाकलेलं आहे. हा क्रमांक आहे आणि ही ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ऑफिशियल चॅनलमधनं सुद्धा तुम्ही पाहू शकतात. तर दोन मोठे बदल कोणते? तर सर्वात पहिले लक्षात घ्या, आतापर्यंत जो सर्वात मोठा बदल पहिला आयोगाने टाकलेला आहे तो म्हणजे जो आपला सीट नंबर होता किंवा बैठक क्रमांक तो जुना आपल्याला 8 अक्षरांचा होता किंवा तो अल्फा न्यूमरिक होता. सेंटर अनुसार यायचा. जसं पुण्याचा नंबर आपण जर पाहिला तर त्याच्या आधी PN आणि काहीतरी तो एक नंबर द्यायचा. पण आता हा 8 किंवा 8 अक्षरांकचा नसेल तर नवीन पद्धतीने हा फक्त 7 अंकी नंबर असेल आणि हा पूर्ण न्यूमरिक असेल. म्हणजे त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कॅरेक्टर नसेल, न्यूमरिक पद्धतीचा हा अंक असेल. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही आता भरताना उत्तरपत्रिकेमध्ये 0 कुठे आहे, 1 कुठे आहे, 2 कुठे आहे, 3 कुठे आहे, 9 चे सगळे डिजिट्स पाहिजेत आणि व्यवस्थित गोळे करायचेत. कारण जर तुम्ही बैठक क्रमांक चुकले तर सगळं वर्ष वाया जाईल. आणि त्यामुळे पहिला बदल आहे की आपला जो रोल नंबर किंवा सीट क्रमांक आहे तो 8 पासून आता 7 वर आहे. हा बैठक क्रमांकाच्या बद्दल एक संपूर्ण मोठा बदल आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये आपण जर पाहिला तर परीक्षा संपल्यावर समावेशक भाग आणि भाग 2 यामध्ये आपले हे 7 अंकी नंबर आपल्याला दिसणार आहे. आणि दुसरा मोठा बदल आपल्याला तो माहित पाहिजे आणि तो म्हणजे आता जी आपली आन्सर शीट येणार आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एका प्रश्न येतो आणि प्रश्नाच्या खाली आपल्याला 4 गोळे येतात. त्या 4 गोळ्यांपैकी आपण काय करतो, एखादा गोळा काळा करतो. पण आता हे गोळे 4 नसून हे एकूण 5 गोळे आपल्याला अशा पद्धतीने आयोग देणार आहे. बरं, हा बदल कधीपासून येणार आहे हेही मी तुम्हाला त्याची तारीखही आयोगाची काय ती मी सांगतो. तर आता 4 ऐवजी आपल्याला 5 पर्यायांचे वर्तुळ असतील. आता हा 5वा पर्याय एक अतिशय महत्वाचा आणि मोठा बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जर उमेदवाराला प्रश्नांचे उत्तर द्यायचे नसेल तर 5वा पर्याय निवडणं अनिवार्य आहे, कंपल्सरी. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर उत्तर सोडत आहे तर उत्तर सोडण्याची तुमचा निर्देशांक किंवा उत्तर सोडण्याचा तुमचा जो पर्याय असेल तो असा 5वा तुम्हाला पूर्णपणे काळा करावा लागेल. आणि जर हा 5वा तुम्ही काळा केला नाही किंवा 5वा जर त्याला मार्क केलं नाही तर ते उत्तर तुमचं चुकीचं धरले जाईल. आणि त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की जर उमेदवाराला प्रश्नांचं उत्तर द्यायचं नसेल तर 5वं पर्याय निवडणं कंपल्सरी, आयोगाने कंपल्सरी केलेलं आहे. खाली जर इन्स्ट्रक्शन पाहिली तर प्रत्येक प्रश्नांसाठी 5 पैकी 1 वर्तुळ काळे करणं बंधनकारक आहे. म्हणजे आता कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये जितकी पण तुमच्या प्रश्नांची संख्या असेल तेवढे तुम्हाला काळे करावेच लागतील. राज्यसेवा कंबाईन या सगळ्या परीक्षेमध्ये जे पण प्रश्न येतात हे सगळे प्रश्न तुम्हाला माहिती आहे की साधारणपणे आपल्याला 100 प्रश्न येतात. म्हणजे 100 कंपल्सरी मार्किंग तुमच्या आन्सर शीट मध्ये असेल. दंड आणि पेनल्टी बद्दल काय सांगताय, जर 5 पैकी एकही वर्तुळ काळे केलेलं नसेल तर त्या प्रश्नांना 25% तुमचं मार्क वजा करणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हा वर्तुळ न करण्याचं नुकसान इथे पेनल्टी मोठी बसणार आहे. हे एक महत्वाचा बदल, हा एक पूर्ण वेगळा आपण म्हणून एक सिस्टीम आयोगाने आणण्याचा पूर्णपणे इथे प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हा 5वा अतिशय महत्वाचा गोळा आहे. तुम्हाला 2 स्वरूपात उत्तर द्यायचं नाही, 5वा तुम्ही गोळा करून यायचा. आणि जर तुमचं उत्तर
4 पैकी असेल तर 4 पैकी एखादा तुम्ही गोळा करायचाच आहे. 100चे 100 गोळे तुम्हाला करायचेच आहेत, म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करणं अतिशय महत्वाचं आहे. लक्षात घ्या, हा जो खालील कारणांसाठी 25% गुण किंवा 1/4 गुण 1/4 गुण तुमचे वजा केले जातील. 5 पैकी एकही पर्याय जर तुमचा छायांकित केला नसेल तर, चुकीचं उत्तर असेल तर, आणि एकापेक्षा जास्त वर्तुळ केले तर, आणि उत्तरामध्ये जर खाडाखोड किंवा दुरुस्ती केल्यास हे संपूर्ण तुमचे निगेटिव्ह मार्क अट्रॅक्ट करतील. आणि त्यामुळे आता तुम्ही हलक्यात घेऊन चालणार नाही, तुम्हाला काळजीपूर्वक तयारी करायची आहे. आता मी म्हणतो सेपरेटली गोळे मारायची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. आतापर्यंत आपल्याला येत नव्हतं तर आपण सोडून देत होतो, पण आता आपल्याला पाचवा जो गोळा आहे तो करूनच यायचा आहे कोणत्या परिस्थितीत, हे लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, ही जी सगळी सिस्टीम आहे ना, ही सगळी सिस्टीम तुमच्या आताच्या येणाऱ्या परीक्षेसाठी नाहीये, पण 1 मार्च 2026 लक्षात घ्या ही तारीख, 1 मार्च 2026 यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, म्हणजे 2026 ची राज्यसेवा असो, 2026 ची कंबाईन असो, या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला ही सिस्टीम लागू आहे. आणि सविस्तर सूचना उत्तर पत्रिकेच्या दुय्यम भागात सुद्धा दिले जाईल. तर हे जे नंतरचे इन्स्ट्रक्शन मी सांगतोय हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, पण तरी पण आयोगाने या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये टाकलेले आहेत, म्हणून आपण परत त्यांना गो थ्रू करू. म्हणून 2 मेजर चेंजेस, पहिले तुमचा क्रमांक 7 अक्षरी झाला, आणि दुसरा मेजर चेंजेस तुमचा आता 5 ऑप्शनची तुमची उत्तर पत्रिका येणार आहे. त्याच्यानंतर आयोगाने अजून काय सांगितलेलं आहे की उत्तर पत्रिकेचं स्वरूप कसं दिसेल, तर काल सुसंगत व निर्दोष परीक्षा पद्धतीसाठी, ट्रान्सपरन्सीसाठी आपल्याला 2 भाग येतात, मूळ प्रत आणि दुय्यम प्रत, म्हणजे कार्बन कॉपी असं त्याला म्हणतो. तर आयोगाकडे ही आपल्याला मूळ प्रत जमा करावी लागते. हे आधीपासून आपण करतच होतो, कोणी घरी घेऊन येत नव्हतं, आपण ओरिजिनल कॉपी द्यायचोच. आणि दुय्यम प्रत किंवा त्याला कार्बन कॉपी डुप्लिकेट उमेदवाराला सोबत नेण्याची मुभा आहे. म्हणजे घरी जाऊन तुम्ही पाहू शकतात की माझा 5वा झालाय का गोळा, 1 मार्च 2026 नंतर हे बघायचंय. 2 भागामध्ये मूळ उत्तर पत्रिकेचे 2 भाग असतील. भाग 1 फक्त उत्तर नोंदवण्यासाठी आणि सगळ्या इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी, आणि भाग 2 हा वैयक्तिक तपशील किंवा बैठक क्रमांक, स्वाक्षरी, विषय कोड, माझा 5वा गोळा झालाय का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला दिला असेल. त्याच्यानंतर उत्तर पत्रिका अवैध ठरणारी कारणं काय काय असू शकतील ह्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. खालील चुका केल्यास उत्तर पत्रिका तपशील किंवा त्याची चेकिंग केली जाणार नाही. केवळ काळ्या शाईच्या बॉल पॉइंट पेनचाच वापर न केल्यास, तुम्ही निळा, लाल, हिरवा असं काही लिहायचं नाही, काळा न्यायचा, हे आपल्याला माहितच आहे. भाग 2 वर विहित ठिकाणी उमेदवारांनी स्वाक्षरी न केल्यास. त्याच्यानंतर भाग 1 वर उत्तर भागात बैठक क्रमांक किंवा काही लिहिल्यास. त्याच्यानंतर प्रश्न पुस्तिका क्रमांक नमूद न केल्यास, म्हणजे तिथे सगळी जी आपल्याला जे पण फॉर्मॅलिटी आपण एक्झाम हॉलमध्ये करतो ते, आणि QR कोड किंवा टायमिंग ट्रॅक खराब केल्यास, किंवा काहीतरी आपण म्हणू इररेग्युलर प्रॅक्टिसेस आपण म्हणतो, अशा संदर्भामध्ये या उत्तर पत्रिका तुमच्या अवैध ठरल्या जातील. आता हे तर कॉमन आहे, याच्यामध्ये काही वेगळं असं काही तुम्हाला सांगण्यासारखं नाही, पण 2 मुख्य बदल तुम्हाला हे माहित पाहिजे. आणि लक्षात घ्या, हे सगळे बदल तुम्हाला 1 मार्च 2026 पासून आहे बरं का पुढे. म्हणजे येणाऱ्या ज्या आपण कंबाईनच्या परीक्षा आहेत आपल्या जानेवारीमध्ये, गट क किंवा गट ब च्या, त्याच्यामध्ये काही बदल येणार नाही. ती नॉर्मल पद्धतीने आतापर्यंत होती ती, त्याच्या पुढे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि शेवटी जाता व्हिडिओमध्ये लक्षात घ्या, जर तुम्हाला पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल तर आपण एक ध्येय बॅच स्टार्ट करत आहे. इंग्लिश मीडियमची बॅच ही 5 जानेवारी 2026 मध्ये, आणि मराठी मीडियमची बॅच ही 29 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे या बॅचेस संदर्भामध्ये तुम्हाला जर काही माहिती असेल तर नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि या व्हिडिओमध्ये मी जे मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला सांगितलेले आहेत तेच लक्ष तुम्ही द्या. तर 5 गोळ्यांची उत्तर पत्रिका आणि या 5व्या गोळ्याचं महत्त्व तुम्ही परत या व्हिडिओला रिवाइंड करून किंवा परत प्लेबॅक करून तुम्ही हे पाहून घ्या. तर थँक्यू.